नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका सिद्धांत साळवी. स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धूस किचन मध्ये. तर आज आपण चाललोय कोकणात गावाला. पुन्हा एकदा व्लॉग करतोय. या टायमिंगला व्लॉगची क्वालिटी डिफरन्स आहे, त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे. कारण की आयफोन मधला व्लॉग शूट होतोय, जे की आपले ड्रीम होते. जे व्ह्यूज आपल्याला हवे होते कोकणातले, ते आज आपल्याला भेटणार आहेत. हा व्लॉग त्यासाठी आहे, क्वालिटी अपडेट साठी आहे. जे मॉन्टेज व्हिडिओ येतील, जे सिनेमॅटिक व्हिडिओ येतील, एक्सप्लेन नाही करू शकत मी, फक्त तुम्ही बघा. तर आपण निघूया पटापट. वेद आणि यश पण येतोय गावाला. सो हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. खूप मजा येणार आहे, खूप रील्स येतील, खूप काय एन्जॉयमेंट होईल. सो आता पटापट निघूया, यशला पिक करूया, मग तुम्हाला मी पुढे दाखवतो काय होतंय. स्टे ट्यून. यशला करूया पिक, तिकडून निघूया गावाला जायला. यश पण पहिल्यांदा येणार आहे कोकणात. त्याची एक्साइटमेंट बघू काय आहे, त्याचे रिॲक्शन्स पण कॅप्चर करू आपण. मम्मी पप्पा निवेद एका ऑटोतून चालले आहेत, बिकॉज आम्ही 5 जण आहेत. तो एका ऑटोत नाही जाऊ शकत, त्यामुळे त्यांना पाठवलं एका ऑटोतून. आणि मी आणि यश आलो एका ऑटोतून. सो गाईज, फायनली यश आलाय. ओहो, छावा दिकरेले भाई. काय भाई, उडवला कटप्पा केला मला. नाही, हे मी बघितलं. आउटफिट चांगलं दिसतंय, ब्लॅक ग्रे वाटत होतो मी मागून. बघा, अरे मुलेट करत होतो, मुलेट आहे बघ इथून अर्धा. आणि वरतून हादसा झाला. सो फायनली यश आलाय बेबी म्हणून. मम्मी त्याला बोलली हेअर कट कर, पण त्याने आता जाऊ द्या. सो आता आम्ही ऑटो पकडू. मम्मी पप्पा आणि वेद गेलेत पुढे. कसं वाटतं तुला कोकणात येतोयस तर? एक्साइटेड आहे खूप, पण थोडी मम्मीची काळजी पण वाटतेय. हा, ते आहे, ती राहत नाही माझ्याशिवाय म्हणून. आता बघू कोकणचा एक्सपिरियन्स कसा असतो. नक्कीच त्याला आवडेल, मला एवढी खात्री आहे. सो आपण ऑटो पकडूया, जाऊया, कारण की मम्मी पप्पा वेट करतात. फायनली गाईज, आम्ही गावी चाललोय गणपतीला. थोड्या वेळात गर्दी वाढत चालली. आता आम्हाला टेन्शन आलं जागा भेटेल की नाही, बट तरी पण आम्ही रनिंगमध्ये चढू ट्रेनमध्ये. पुढचा ब्लॉग तुम्हाला समजेल. यशला आलंय टेन्शन. कारचं पाठी म्हणले ना रे. यशला आलंय टेन्शन, कशी पकडायची ट्रेन. कसं वाटतं पकडा. ट्रेन आली, पप्पा बोंबलले, अख्खा स्टेशन उठला ट्रेनसाठी. सगळ्यांना वाटली ट्रेन आली. पप्पाने आवाज दिला, ट्रेन आली, सगळे उठले, सगळे ट्रेनसाठी वाढवत होते, पण ट्रेन आलीच नाही. ट्रेन मध्ये बसायला भेटला. चालची ट्रेन पकडली आम्ही. कसा होता याचा एक्सपिरियन्स? मस्त एकदम. सो आम्ही चालची ट्रेन पकडली. यश आणि मम्मी दोघं मागून आले. पप्पा, मी आणि वेदने सीट पकडली येऊन. लोकल एक्सपिरियन्स आहे, पूर्ण लोकल ट्रेन सारखी ट्रेन आहे, गावची ट्रेन नाही आपली. दादा मला यासाठी खिचतोय. तिकडे तिकडे. आता पनवेलला पोहोचलो आम्ही आणि गर्दी थोडीशी झाली ट्रेनमध्ये.
काहीच भेळ घेतली आम्ही खायला आताच. मम्मीची फेवरेट भेळ. चल चल बाय बाय. दोन्ही मला भेटसाठी माझ्या ब्लॉगसाठी. मानगावला बसलो आम्ही. अजून किती वेळ लागेल पप्पा? 2 तास. अजून 2 तासात आम्ही खेडला पोहोचू. सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही खाऊया डब्बा चपाती भाजी. यश आपण चम्मच नाही आणला. भेंडीची भाजी चपाती आणि चटणी. पटपट आम्ही खातो. पटपट आम्ही खातो आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तुम्ही बघत राहा. तुम्ही थांबा नका. हा छोटी आहे. सो आता दिवाण खवटीला पोचलोय. अजून अर्धा तास लागेल खेडला पोचायला. यशला आता झोप यायला लागले. किती मोठा प्रवास झाला यशसाठी. तुमच्यासाठी तर खूप लवकर गेला. मेमो ट्रेन आहे. फास्ट ट्रेन असते. लवकर पोहोचवते. पण यशसाठी स्लो प्रवास आहे. बिकॉज तो फर्स्ट टाइम आलाय. खेडला पोचलोय आपण गाईज. फायनली अंधार झाला पूर्ण अंधार. आता आम्ही पोचलो खेळला. हा माझ्याकडे आलो 7:01 परफेक्ट. अरे वा लवकर आणली काय. 1 तास अगोदरच आणली. चल चल यस येतो ना. सो गाईज उतरलो आम्ही गाडीत. आम्ही पोहोचलेलो आहे खेडमध्ये. आणि पावसाची पण हलकी हलकी सुरुवात झाली. लोक पळतात पावसामुळे पण आम्ही फ्रीली चालतो. आता आपण पकडूया ऑटो. तुम्हाला तुम्हाला ऑटो पण दिसेल आलेली. अरे वा हे चिखलात रे बोलायला. आधी अजून शिकेल काय काय. आधी लाजायचा. सो गाईज पब्लिक बघा किती आहे. अरे वा वा वा. वेद पण शिकते आपल्यासोबत बोलायला गाईज कॅमेरामध्ये बघून. जाऊया बाहेर. तुम्हाला बाहेरचा पण दाखवतो खेड किती चेंज झालाय. मग ऑटो पकडून भेट. सो गाईज पोहोचलो आपण फायनली खेड स्टेशनला. ऑटो पण थांबले. पूर्ण लुक चेंज झाला खेडचा. कम्प्लीट लुक चेंज झाला माझा खेडचा पूर्ण. खेड आता असा दिसतोय. पहिला असा नव्हता. पहिला पूर्ण इथे ग्राउंड होतं आणि ऑटो लागायचा इथे. सो आपली ऑटो पण आली आहे. मम्मी पप्पांची वेट करू. ऑटो सिद्धांत जाय करा. कसं वाटतंय खेडला येऊन? बरोबर वाटतंय. बरोबर वाटतंय. मम्मी किती वेगळं वाटतं ना खेड आता. पूर्ण चेंज. सो आता इथून आम्ही ऑटो करू कारण की डायरेक्ट ओळखीचे ऑटो बोलवले. ते डायरेक्ट आपल्याला घरी सोडेल. हा आले. ती डायरेक्ट आता आपल्याला घरी सोडेल. ठीक आहे. सो आपल्याला डायरेक्ट तिथेच जावं लागेल. तुमच्या मांडी होते चला. माझ्याकडे 2 जणांचे फोन आहेत. माहित नाही कोणाकोणाचे. एक माझा आहे आणि एक तुझा. राहू दे. हा आहे दोन्ही. ठीक आहे. आमचा मुंबईचा पाहुणा जरा डरतो काय ना. लाईट बंद कर ना. नाही राहू द्या. नाही त्याच्या डोळ्यावर नको लाईट लावू ना. समजायला पाहिजे. नाही टेन्शन नाही रे. काय टेन्शन काय नाही रे. जे अफवा असतात त्या अफवा.
अफवा असतात. भाई ह्याच्यावरूनच तर बनवू शकतो आपण सेम डायलॉग काकीचे. अरे अफवा असते अफवा. अरे असते अफवा. असेच काकी डायलॉग घेतले तर असे काकीलाच घ्या ना. काकीला बोलतो पाहिजे व्हिडिओ मध्ये पण तीच येत नाही. काकी बनवूया ना अशी एक. आता तुम्ही जसं हसत हसत बोलले ना अफवा असते अफवा, तेव्हाच एक काहीतरी हॉरिफाईंग टाकायचं है ना. डायरेक्ट व्हायरल. तांबव करायचे. तंबाखू खाता जस कसं वाटतं. क्यूट ब्लॉग चालू आहे. क्यूट आहे कसं वाटतं आपण मध्ये थांबलो असं. भाई लाईट हॉरिफाईंग सीन झालाय आता. धक्का मारू आम्ही. तर गाईस गाडी मध्येच बंद पडली. अरे थोडं अरे कॉईल ला पाणी गेलं. जंगलाच्या मधोमध गाडी पाऊस पण पडायला लागलाय. गाईसला दाखव ना किती अंधार आहे. क्लिअर दाखव. कसला रस्ता गाई जंगलाच्या मधोमध आम्हाला कुत्रा दिसलाय. अरे आजूबाजूला गाव आहेत. आहेत रे. आता इकडे होते आयनोर आहे, होते पुढे मोहन आहे. म्हणजे एकदमच जंगल नाही ना. नाही नाही ना. नाही नाही गाव आहेत. अरे गावाच्या मध्ये ते अंधारामुळे तुला असं वाटतं जंगलात आहे अंधारामुळे आपण. तसं वाटतंय. कारण की आजूबाजूला पोल नाहीत ना रे इकडच्या रस्त्यात. लाईट नाही ना रोडला म्हणून. अच्छा तुला पण होता. नाही परत बोल 15 मिनिटं आमची अशीच गेली. आता आम्ही घरी असतो. आता आम्ही घरी जाऊ 15 मिनिटांनी. तेव्हा पुढचा ब्लॉग तुम्ही बघा. स्टार्टिंगला टाकला असतं. आम्ही सगळं टेन्शन मध्ये होतो. टेन्शन मध्ये. आता तुझी पार्टी होती. सकाळी बोल एकदम सिरियस आवाज. तुला खरं सांगू तो मुवमेंट कॅप्चर केलाय. तो मुवमेंट कॅप्चर केलाय मी. ते आले ना. नाही ते आले ना दादा ऑटोवाले. ते देवासारखे आले माहिती. हा मग ते देवासारखे आले. मी कॅप्चर केलाय तो. ते आले स्टार्ट झाली त्याच्या तो व्हॉइस ओढा. फायनली आपण पोचलोय. खूप मशक्कत नंतर खूप अडचणी आल्यामध्ये आपण फायनली पोचतोय आपलं घर खाली. यार कॅमेरावरती मॉइश्चर पकडणार आहे. फायनली आपण पोचतोय सिद्धांच्या गावाला. म्हणजे माझ्याच गावाला. ये फिसलत नाही ना. ये रे ना. हे आपलं घर. हा यश. इथून ती बस जाते ना. हा ये व्हिडिओ से रील टू रिअल. रे घर व्हिडिओ मध्ये छोटं वाटतं. रील टू रिअल. हा रील टू रिअल. फायनली